2 दिवसांच्या विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा सक्रिय झाले। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावेळी दादांनी अतिशय सावध भूमिका घेतल्याची टीका झाली। ते कमी की काय म्हणून त्यांचेच पक्षाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ मराठा जीआर विरोधात आक्रमकपणे ओबीसींची बाजू लावून धरत आहेत। अशा तप्त वातावरणात दादा परत आले आणि थेट बैठका घेत मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणं सुरू केलं। पाहूयात, दादा इज बॅक। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत ठाण मांडून होते। जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्यानं हल्लाबोल करत होते, पण इतकं सारं होत असताना अजितदादा मात्र कुठेच दिसत नसल्याची चर्चा झडत होती। त्यावेळी फ्रंटफूटवर नसलेले अजितदादा अचानक चर्चेत आले, तेही जरांगेंचं आंदोलन संपल्यानंतर आणि एका ऑडिओ क्लिपमुळे। सोलापूरमधल्या कुरडूत रस्त्यासाठी अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवणाऱ्या महिला अधिकाऱ्यालाच दादांनी दम दिला। कायद्याचं पालन करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांनाच दादांनी कारवाईची धमकी दिली आणि त्यामुळे दादा चर्चेत आले। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही हूँ। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको। अजित पवारांवर चोहो बाजूने टीका सुरू झाली। अंजना कृष्णा यांची कारवाई कायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूरच्या कलेक्टरांनी दिल्यानंतर दादांची अधिकच कोंडी झाली। एकीकडे अजितदादा अडचणीत आले तर दुसरीकडे जरांगेंच्या विरोधात दादांचे शिलेदार छगन भुजबळ मैदानात उतरले। अशा तापलेल्या राजकीय वातावरणात अचानक अजितदादांची प्रकृती बिघडली आणि घशाच्या त्रासामुळे ते 2 दिवस आराम करायला गेले। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर अजित पवार ताजेतवाने झाले आणि त्यांनी थेट मराठा समाजाच्या योजनांच्या आढाव्यांनाच हात घातला। सकाळी 10 वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयांसंदर्भात आढावा बैठका घेतल्या। यामध्ये सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल यांच्या देखील त्यांनी आढावा बैठका घेतल्या। त्याचबरोबर जो निधी या दोन्ही योजनांसाठी वापरला जातो तो निधी संपूर्णपणे या योजनांसाठी वापरला जातो का हा देखील त्यांनी आढावा बैठकीमध्ये विषय समोर आणला। त्याचबरोबर एकंदरीत या दोन्हीही योजना आहेत त्याचे लाभार्थी असतील किंवा त्यांच्यापर्यंत निधी कसा मिळेल याचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि जर या गोष्टी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसतील तर थेट त्यांनी या बैठकीमधून अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि कुठेतरी त्यांना कशी मदत होईल याचा देखील त्यांनी पाठपुरावा घेतल्याचं समजत आहे। एकीकडे अजित पवार मराठा समाजातील योजनांचा आढावा घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री छगन भुजबळांनी सरकारला कात्रीत पकडण्यासाठी कंबर कसली आहे। मराठा समाजाच्या तुलनेत ओबीसींना समान न्याय मिळत नसल्याचा आरोप करत भुजबळांनी होणाऱ्या अन्यायाची आकडेवारी सादर केली। अर्थ खातं अजितदादांकडेच आहे आणि भुजबळांना निधी वाटपात अन्याय होत असल्याचं वाटतं हे विशेष आहे। हा समन्याय आहे का? 806 कोटी तुम्ही तिकडे देतात, तिथे सांगितल्याप्रमाणे म्हणजे आता 602 कोटी रुपये दिले आणि इथे 267 कोटी रुपये 60% कट लावला, तिथे 0% कट लावला। कुठला न्याय आहे? हे कुठे गेलं? काल आम्ही विचारलं, ते सेक्रेटरी होते ना अर्थ, त्यांना सुद्धा विचारले काय आहे हे। फक्त या वर्षाचं मी इतर मागासाठी वाचून दाखवलं ते वेगळं आहे। तर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेले अजित पवार मराठा समाजाला झुकतं माप देत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे। गेल्या 3 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपये मराठा बांधवांसाठी दिले, पण गेल्या 25 वर्षामध्ये ओबीसीना 2,500 कोटी सुद्धा मिळालेले नाही आहेत। म्हणजे एकीकडं मराठा बांधवांसाठी 25,000 कोटी द्यायला महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे आहेत आणि ओबीसी बांधवांसाठी गेल्या 25 वर्षात तुम्ही 2,500 फक्त कोटी दिली आहे काय? म्हणजे हा अन्याय जो आहे हा अन्याय ओबीसीच्या मुलांवरती तुम्ही का करताय? अजितदादा पाटील मराठा समाजाचे, मग त्यांनी काय मराठा समाजालाच ती हे सवलती द्यायसाठी सगळा खजाना आहे का महाराष्ट्राचा? मराठा आरक्षणावरून पक्षातील मतभेद सांभाळायचे
राष्ट्रवादीचा मुख्य गाभा असलेला मराठा समाज नाराज होणार नाही याची काळजी घ्यायची आणि महायुतीतील मित्रपक्षांकडे नजर ठेवायची, अशी अजित पवारांची तारेवरची कसरत सुरू आहे. कधी आपल्या बोलण्यामुळे तर कधी मौनामुळे दादा चर्चेत असतातच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.